नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 म्हणजेच भूमिती द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 19 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, पुढीलपैकी कोणतेही 5 उपप्रश्न सोडवा। 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे। 1. खालील बिंदू कोणत्या चरणात असेल ज्याचे दोन्ही निर्देशक धन आहेत? पहिले चरण। 2. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? उत्तर पर्याय क्रमांक ए, परिवर्तुळ। 3. एक्स अक्षाचे समीकरण लिहा। y बरोबर 0। 4. दिलेल्या आकृतीवरून जीवा लिहायचा आहे। जीवा BC आणि DC, व्यास DC, त्रिज्या OA, OC, OD, सेंटरला O नाव आहे, केंद्रबिंदू O। 5. पुढील तक्ता पूर्ण करा। निर्देशक दिलेले आहेत, त्यावरून चरण किंवा अक्ष लिहायचा आहे। -2, -3, 3 चरण, 0, -4 y अक्ष, 5, 1 पहिले चरण, -4, 0 x अक्ष। 6. एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर 6 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेची लांबी किती? उत्तर पर्याय क्रमांक C, 12 सेंटीमीटर उत्तर असणार आहे। 6 रिकाम्या जागा आहेत, त्याच्यापैकी 4 रिकाम्या जागांची उत्तरं लिहायची आहेत। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे, जर तुम्हाला द्वितीय घटक चाचणी सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्या सर्व पहा। आता पुढील प्रश्न क्रमांक 2. कोणतीही एक कृती पूर्ण करायची आहे। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। कृती इथं पूर्ण करून दाखवलेली आहे। प्रमेय: वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो। पक्ष दिलेला आहे, साध्य दिलेला आहे, सिद्धता यामध्ये रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, 4 बॉक्स दिलेले आहेत, ते व्यवस्थित लिहायचे आहेत आणि त्यांचं रिझन सुद्धा लिहायचं आहे। व्हिडिओ स्टॉप करून वहीमध्ये व्यवस्थित ॲक्टिव्हिटी लिहा आणि आकृतीनुसार प्रश्नाचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेसाठी याची मदत होणार आहे। हा प्रश्न IMP आहे, प्रत्येक वर्षी विचारलेला आहे, त्यामुळं याचा नक्की सराव करा। पुढील प्रश्न 2. आयताचे कोणतेही 2 गुणधर्म लिहा। उत्तर 1. आयताच्या सम्मुख बाजू एकरूप असतात। 2. आयताचे कर्ण एकरूप असतात। पुढील प्रश्न क्रमांक 2 मधील ब. कोणतेही 4 सोडवा। 8 गुणांसाठी आहे। यामध्ये 5 उपप्रश्न दिलेले आहेत, त्यामधून कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत। त्यातील पहिला, समांतरभुज चौकोन ABCD मध्ये कोन A बरोबर 3x + 12° व कोन B बरोबर 2x - 32°, तर x ची किंमत काढा। 2. वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर जीवेची लांबी काढा। 3. खालीलपैकी कोणत्या समीकरणांचे आलेख x अक्षाला व कोणत्या समीकरणांचे आलेख y अक्षाला समांतर आहेत ते लिहा। त्यातील A, x बरोबर 3, y - 2 बरोबर 0, x + 6 बरोबर 0, y बरोबर -5। 4 सोडवा। कॉस वर्ग 45 + साइन वर्ग 30। 5. एका वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे, त्या वर्तुळात प्रत्येकी 16 सेंटीमीटर लांबीच्या 2 जीवा आहेत, तर त्या जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असतील? या दिलेल्या 5 उपप्रश्नांपैकी 4 कोणतेही सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी। आता पुढील प्रश्न क्रमांक 3. सोडवा कोणतेही 2 5 गुण। 1. समभुज चौकोन PQRS मध्ये जर PQ बरोबर 7.5 सेंटीमीटर तर QR बरोबर किती? जर QPS बरोबर 75 तर PQR बरोबर किती व SRQ बरोबर किती? 2. त्रिकोण XYZ मध्ये XZ बरोबर 6.7 सेंटीमीटर, YZ बरोबर 5.8 सेंटीमीटर, XZ बरोबर 6.9 सेंटीमीटर, तर त्रिकोण XYZ चे अंतर्वर्तुळ काढा।
3 2x अधिक y बरोबर 1 या समीकरणांचा आलेख काढा. धन्यवाद.